नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे ई-फाईल सिस्टममध्ये नवीन एक फंक्शनिंग लॉन्च झालेलं आहे, जे आहे रेकॉर्डिंग नावाचं. तर हे बघा तुमच्या स्क्रीनला ज्यांच्याकडे ई-ऑफिस जे नवीन व्हर्जन जे असेल 7.3.153 तर त्यांच्या ह्या ई-ऑफिस सिस्टमला जे नवीन आपण म्हणू शकतो की फंक्शनिंग जे अपग्रेड झालेलं आहे सिस्टम, त्यानंतर आपल्याला जे फंक्शनिंग ॲड झालेलं आहे, जे आहे तुमचं रेकॉर्डिंग नावाचं. जेणेकरून या फंक्शनिंगच्या मदतीनं आपल्याला काय करता येणार आहे, जे काही तुम्ही नोटिंग्स लिहिता राइट तुमच्या ई-ऑफिस सिस्टममध्ये, तर त्यामध्ये जे आपण मराठीत म्हणतो असतो टिप्पणी. तर ते लिहिताना आपल्याला अ, सुरुवातीला काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागत होतं, ज्यामध्ये काही जोडाक्षर लिहिताना काही प्रॉब्लेम्स बघायला मिळायचे. त्याचबरोबर काही डेटा कॉपी पेस्ट करताना वर्ड फाईलवरून ई-ऑफिस सिस्टममध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स बघायला मिळायचे राइट. तर त्यावरती आता एक नवीन सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला. ज्यामध्ये रेकॉर्डिंग करून म्हणजे तुमच्याकडे तुमचं ऑडिओ रेकॉर्डर कनेक्ट असेल. आता ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल तर नक्कीच तुम्हाला डायरेक्टली तुमचं ऑडिओ रेकॉर्ड तुम्ही ऑन करू शकताय. जेणेकरून तुमच्या बाय डिफॉल्ट असतो. पण ज्या युजरकडे डेस्कटॉप आहे राइट, तर त्यांना ह्या फंक्शनिंगचं बेनिफिट घ्यायचं असेल तर त्यांनी त्यांचं ऑडिओ कनेक्टर कनेक्ट करायचं आहे सिस्टमला. कनेक्ट केल्यानंतर काय करायचं ते बघा आपण इथं समजून घेऊयात. सर्वात आधी लँग्वेज म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलायचं आहे राइट, ते लँग्वेज हे जे ऑप्शन इथं आपल्याला दिलेलं आहे, त्यामधून आपलं लँग्वेज आधी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या लँग्वेजमध्ये आपल्याला बोलायचं आहे. हे केल्यानंतर तुमच्या नोटिंग्सवरती यायचं आहे. राइट, जिथं आपल्याला नोटिंग लिहायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, तो ऑप्शन एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं नोटिंगचं. राइट, झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. नोटिंग ते बोलून लिहायचं राइट. तर त्याकरता कर्सर तुमचं नोटिंगवरती असणार. हे केल्यानंतर आता आपल्याला जे काही बोलायचं आहे, नोटिंग लिहायचं आहे, ते नोटिंग्स इथं आपल्याला स्टार्ट रेकॉर्डिंग आधी लँग्वेज सिलेक्ट करायचं. देन तुमचं स्टार्ट रेकॉर्डिंग ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जेणेकरून आपल्याला जे काही आपण बोलणार आहोत ते ऑटोमॅटिकली यामध्ये रेकॉर्ड करता येणार आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 सेंटेन्स जे डॉक्युमेंटेशन अटॅच केलेलं आहे जी-आर-ई ऑफिसचं, त्यावर लिहिलेलं सेंटेन्स इथं मी बोलून दाखवणार, जेणेकरून कशा पद्धतीने ते वर्कआउट होत आहे, हे सगळ्यांना आपल्याला लक्षात येईल यामध्ये. तर यामध्ये बघा, मी स्टार्ट रेकॉर्डिंग करत आहे. तर इथं बघा मला ऑप्शन आलेलं आहे आणि नाव लिसनिंग असं प्रोव्हिजन इथं आलेलं आहे. हे आल्यानंतर बघा, मी इथं बोलणार की महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक, त्यानंतर ॲड्रेस, माधव कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई. शासकीय परिपत्रक. त्यानंतर स्टॉप करायचं आहे, लिसन केल्यानंतर. तर ऑटोमॅटिक बघा, इथं तुम्हाला ते बघायला मिळेल, जे काही आपण बोललेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुमचं पूर्ण सेंटेन्स तुम्ही जे बोललेलं होतं, ते तुमच्या नोटिंगवरती आलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या नवीन ई-फाईल सिस्टममध्ये जे आलेलं अपग्रेडेड फंक्शनिंग आहे, जे आहे रेकॉर्डिंगचं. तर अशा प्रकारे तुम्ही याचं बेनिफिट घेऊ शकताय, जे आताच्या सिस्टमला आपल्याला दिलेलं आहे.